मग या व्यक्तीने काय केलं, 8 लाखाचे या स्ट्रॅटेजीनुसार किती बनवले, 16 कोटी. ते साईडवेज मध्ये होता स्टॉक. त्यानंतर स्टॉक मध्ये अपट्रेंड चालू झाला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्टॉक काय झाला, एका रेंज मध्ये अटकला. हा काय झाला, मग आपला एक बॉक्स पॅटर्न तयार झाला. इथे आलं ब्रेकआउट. पण हे आपली पहिली कंडिशन की बॉक्सला ब्रेकआउट आलं पाहिजे. दुसरी कंडिशन आहे आपलं वॉल्यूम वाढलेला पाहिजे. हाईट वरून लक्षात घ्यायचं की वॉल्यूम काय झाला, एकदम वाढला. बरोबर बघा, हे कॅन्डलला ब्रेकआउट आलं, इथे वॉल्यूम वाढला. इथे जर एंटर झालो असतो आणि 180 स्टॉप लॉस पकडला असता, इथे एक बॉक्स बनला, इथे दुसरा बॉक्स बनला. म्हणून निकोलस डार्वासचं असं म्हणणं होतं की जे 52 वीक हायच्या जवळ असतात ते अजून हाय जातात. आता बघा, स्टॉक कसे शोधायचे, अप ट्रेंडिंग स्टॉक पाहिजेत, 52 वीक हायच्या जवळचे स्टॉक पाहिजेत. हे एक करून घ्यायचं आणि बस, मग तुमच्या पुढे लिस्ट येऊन जाते. नमस्कार सगळ्यांचं, स्वागत आहे आजच्या आपल्या सेशनमध्ये. आज आपण जे बघणार आहे ते आहे बॉक्स स्ट्रॅटेजी, ठीक आहे, ज्याला डार्वास बॉक्स स्ट्रॅटेजी सुद्धा म्हणतात. आज आपण हा एक कन्सेप्ट बघणार आहे आणि सोबत व्हॉल्यूम नावाचा एक कन्सेप्ट सुद्धा बघणार आहे, ठीक आहे. खूप वेळा कन्फ्युजन होते की व्हॉल्यूम नेमका बघायचा कसा, है ना, त्याचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा काय आहे. तर आज आपण हे दोन्ही कन्सेप्ट डिटेलमध्ये शिकणार आहे. सोबत तुम्हाला लाईव्ह चार्ट्समध्ये दाखवणार आहे. शेवटी तुम्हाला स्टॉक कसे शोधायचे या स्ट्रॅटेजीसाठी तेही सांगणार आहे. एक फ्री वेबसाईट आहे, तिथे जाऊन कसं स्कॅन करायचं हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे पुढचा 1 तास लक्ष देऊन ऐका. नोटबुक पेन असेल तर ते घ्या, काही डाऊट असतील तर ते लिहून ठेवा. सेशन संपलं की आपण डाऊट सेशन सुद्धा घेऊ, ठीक आहे. मग आपण स्टार्ट करू. आता डार्वास बॉक्स स्ट्रॅटेजी हे काही म्हणजे असं असं रॅन्डम नाही आहे. हे सत्य घटनेवर आधारित एक स्ट्रॅटेजी आहे, जे एका डार्वास नावाच्या व्यक्तीनं शोधून काढली, ठीक आहे. त्याचं पूर्ण नाव आहे निकोलस डार्वास, ठीक आहे. आता हा माणूस कोण होता, आता मी याच्याबद्दल एवढं सांगत आहे कारण हे स्ट्रॅटेजीचा जो इन्व्हेंटर आहे तो हाच आहे, ठीक आहे. मग हा कोण होता, तर हा एक डान्सर होता. कोण होता, प्रोफेशनल डान्सर, है ना. जसं कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, हा एक डान्सर होता. 1950 मध्ये या व्यक्तीनं $10,000, किती, $10,000 ची इन्व्हेस्टमेंट जे आहे ते $2 मिलियन पर्यंत नेली. बरोबर. आपल्या रुपयामध्ये आज जर कन्सिडर केलं तर $10,000ची किंमत आहे 8 लाख. आणि जर त्याला $2 मिलियन पकडलं तर ते झाले 16 कोटीच्या जवळपास, ठीक आहे. मग या व्यक्तीने काय केलं, 8 लाखाचे 8 लाखाचे या स्ट्रॅटेजीनुसार किती बनवले, 16 कोटी. एका दिवसात 2 दिवसात बनवले का, तर नाही. कमीत कमी 3 ते 4 वर्षामध्ये याने बनवले. किती, 3 ते 4 वर्षात, ठीक आहे. 8 लाखाचे 16 कोटी, हा ना. तिकडे डॉलरमध्ये आहे तर 10,000चे $2 मिलियन, ठीक आहे. आणि एकदम कमवले का, 3 वर्षात. आधी 5-6 वर्ष काय केलं त्यानं, चुका केल्या. ठीक आहे. असं एकदम नसते बनवत. ह्या चुका केल्या आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं, स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवली. त्यानं खूप पुस्तकं वाचली. हा जो व्यक्ती आहे यानं खूप पुस्तकं वाचली. ते पुस्तकं वाचली, त्याच्यानंतर सगळं करून बघितलं. मग शेवटी त्याला लक्षात आलं की बाबा आपण एक एक जे प्राइस आहे किंवा जे स्टॉकची किंमत आहे ते एका पॅटर्न मध्ये चालते, है ना. तर तो पॅटर्न त्यानं शोधला, त्याला म्हणतात डार त्याला म्हणजे हे एवढं फेमस झालं की याला याचं नाव दिलं गेलं, डार्वास बॉक्स स्ट्रॅटेजी, ठीक आहे. तर हे त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन होतं. तर आता आपण यामध्ये आज काय बघणार आहे की सगळ्यात पहिले स्टेप 1 आपण पाहू की हे डार्वास बॉक्स म्हणजे काय, ठीक आहे. एक डार्वास बॉक्स म्हणजे काय. आता बघा, याचं सिंपल मिनिंग आहे की बाबा जेव्हा स्टॉक अपट्रेंड मध्ये चालू असते, ठीक आहे. आता पहिलं बघा की हा जो माणूस आहे निकोलस डार्वास, तर याचं असं म्हणणं आहे की जे 52 वीक हायवाले स्टॉक आहे किंवा जे ऑल टाइम हायच्या जवळ आहेत त्याच स्टॉकमध्ये मोमेंटम आणखी येत असते, ठीक आहे. त्यामुळे काय करायचं, असे स्टॉक शोधायचे जे त्याच्या ऑल टाइम हायच्या जवळ आहेत किंवा 52 वीक हाय, 52 वीक म्हणजे एका वर्षाच्या जवळ, ठीक आहे. असे स्टॉक शोधायचे आणि शोधल्यानंतर
जेव्हा त्याचा अपट्रेंड चालू असते, हे बघा तुम्हाला मी इथे सांगतो. समजा हा स्टॉक आहे, वर गेला वर गेला वर गेला वर गेला. ठीक आहे. आता इथे यानं काय बनवला, याचा एक हाय बनवला. ठीक आहे. थोडासा खाली आला. ठीक आहे. पुन्हा वर गेला, पुन्हा वर गेला, पुन्हा वर गेला. आता यानं याचा नवीन हाय बनवला. ठीक आहे. हा झाला याचा नवीन हाय. ठीक आहे. आता बघा, आता याच्या वर न जाता स्टॉक काय झाला, थोडासा खाली गेला, थोडासा वर गेला, थोडासा खाली गेला, थोडासा वर गेला. आता काय झाला, हा एका रेंज मध्ये अडकला. काय झाला, एका रेंज मध्ये काय झाला, अडकला. तर हे जे रेंज आहे यालाच काय म्हणतो आपण, बॉक्स. ठीक आहे. समजा एखादा स्टॉक आहे जो 45 ला सुरू झाला. ठीक आहे. 48 गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर 50 गेला. ठीक आहे. आता 50 पासून वापस 49 आला. ठीक आहे. वापस 46 आला. ठीक आहे. आता हा जो व्यक्ती आहे निकोलस डार्वास, याच्या वेळेस चार्ट्स वगैरे नव्हते. ठीक आहे. असतीलही तर तो सगळ्या जगात त्याच्या डान्सचे प्रोग्राम असल्यामुळे तेवढा त्याच्याकडे वेळ नव्हता. मग तो काय करायचा, आता 50चा हा हा जो 50चा पॉईंट आहे याला एक समजा एक हाय पॉईंट मानायचा. ठीक आहे. आणि हा जो 45चा पॉईंट आहे याला एक लो पॉईंट मानायचा. ठीक आहे. म्हणजे मग त्याच्या लक्षात आलं की काय झालंय, एक रेंज तयार झाली आहे. किती, 45 रुपयापासून 50 रुपयापर्यंत. है ना. काय झाली आहे, 45 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत एक रेंज तयार झाली आहे. ठीक आहे. मग या रेंजला तो काय करायचा, असं ड्रॉ करायचा. काय करायचं, असं ड्रॉ करायचं. ठीक आहे. मग या रेंजला ड्रॉ केल्यानंतर त्याच्या लक्षात यायचं की बाबा इथं हा काय बनत आहे, एक बॉक्स बनत आहे. इथं काय बनत आहे, एक बॉक्स बनत आहे. ठीक आहे. मग असा जर बॉक्स तुम्हाला दिसला तर त्याच्यात तो काय करत होता, बाय करत होता. आणि मग नंतर काय करत होता, त्याला किंमत वाढली तर सेल करत होता. त्याची एक खास गोष्ट काय होती, जो स्टॉक आहे तो काय करत होता, बाय हाय आणि सेल हायर. खूप लोक तुम्ही बघितलं असेल की काय म्हणतात की एक स्टॉक महाग झाला तर तो अजून वर जात नाही. ठीक आहे. मग ते काय करतात, त्याला खरेदी नाही करत. ते काय करतात, स्वस्तवाला स्टॉक खरेदी करतात. है ना, जो डाऊन ट्रेंड मध्ये आहे. है ना, जो डाऊन डाऊन जातात त्याला खरेदी करतात. बरोबर. तर याचं असं म्हणणं होतं की बाबा बाय हाय आणि सेल हायर, महाग खरेदी करा आणि अजून महाग मध्ये विका. एवढा त्याचा फॉर्म्युला होता. ठीक आहे. म्हणून तो काय करायचा, 52 वीक हाय. काय करायचा, तो कोणते स्टॉक शोधायचा, 52 वीक हाय किंवा ऑल टाइम हाय हे स्टॉक तो शोधायचा. ठीक आहे. मग हे झालं तुमचं डार्वासचा बॉक्सचा पॅटर्न. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाय कुठे करायचं, बाय कसं करायचं, स्टॉप लॉस काय ठेवायचा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. आता आपण पाहू की बॉक्स नेमका तयार कसा होते, कधी होते आणि का होते. मग आता थोडंसं लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. आता बॉक्स पॅटर्न तुम्हाला समजला. है ना, काय होते, एका एका रेंज मध्ये जाते आणि मग काय होते, तो अडकते. ठीक आहे. याचं एक्झाम्पलही देतो मी. सगळं चार्ट बेसिस सांगत असतो. आता पहा, तुम्ही माझे जे सेशन याच्या आधी अटेंड केले असतील तर तुम्हाला माहिती आहे मी फक्त थेरॉटिकल नाही सांगत, चार्ट बेसिस सांगतो. फक्त थोडंसं थेअरी जर समजली तर प्रॅक्टिकल समजायला अजून सोपं जाते. ठीक आहे. मग हा बॉक्स कधी तयार होते, जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये चालू असते आणि त्याच्यानंतर मार्केट थोडंसं सुस्त होते स्टॉकचं, आणि मग काय होते, बॉक्स तयार होते. है ना, बॉक्स तयार होते. ठीक आहे. आता हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स कशामध्ये तयार होते, साईडवेज मध्ये. कशामध्ये, साईडवेज मोमेंटम मध्ये. आता तुम्ही इथे पाहू शकता, हा एक स्टॉक आहे. ठीक आहे. या स्टॉकमध्ये तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल की इथून स्टॉकचा ट्रेंड कसा होता, डाऊन होता. कंटिन्यू डाऊन 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 डाऊन. ठीक आहे. हा झाला तुमचा डाऊन ट्रेंड. ठीक आहे. इथून काय झालं, इथून स्टॉकचा ट्रेंड काय झाला, इथून पहा, इथून कंटिन्यू काय झाला, अप ट्रेंड चालू झाला. ठीक आहे. हा काय झाला तुमचा, अप ट्रेंड चालू झाला. ठीक आहे. मग आता अप ट्रेंड स्टॉक आपल्याला पाहिजे असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर याला व्यवस्थित अजून बघितलं तर आता आता तुमच्या लक्षात येईल की हे बघा, इथून स्टॉक जो असा वर जायला लागला.
कुठपर्यंत गेला? इथपर्यंत. इथे थांबला. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या खाली जात नव्हता. ठीक आहे. आता बघा इथे हे जे हे जे लाईन आहे आणि हे खालची जी लाईन आहे, ठीक आहे, हा काय झाला? एक बॉक्स तयार झाला. हा काय झाला? एक बॉक्स तयार झाला. ठीक आहे. आता हा जो बॉक्स आहे, हा जो बॉक्स आहे, या बॉक्सचा हा जो पॉइंट आहे, हा वाला, हा आहे तुमचा हाय पॉइंट. आणि हा जो पॉइंट आहे, हा आहे तुमचा लो पॉइंट. ठीक आहे. या बॉक्सचा हा हाय पॉइंट आणि हा लो पॉइंट. आता बघा इथे काय झालं? इथे ब्रेकआउट आलं. बरोबर. हे जे ब्रेकआउट आलं, तर हेच ब्रेकआउट आपल्याला पाहिजे असते, है ना. इथे जर स्टॉक खाली गेला तर इग्नोर करायचा, परंतु इथे ब्रेकआउट आलं तर त्याला लक्ष द्यायचं. याचं हे एक्झाम्पल फक्त समजण्यासाठी सांगितलं. इथून बघा स्टॉक, इथे हे ब्रेकआउट आलं होतं. इथून पुन्हा मार्केट साईडवेज मध्ये गेलं. ठीक आहे. एका बॉक्स मध्ये गेलं. हा एक बॉक्स तयार झाला. ठीक आहे. आता बघा इथे काय झालं? या कॅन्डलला काय झालं? पुन्हा ब्रेकआउट आलं. ठीक आहे. ब्रेकआउट आलं. आता ब्रेकआउट आलं आणि त्याच्यानंतर मोमेंटम मध्ये एकदम वाढ झाली. पाहू शकता तुम्ही, हे बघा. हा काय आहे आपला? बॉक्स. आणि याच्यानंतर इथे ब्रेकआउट आलं आणि स्टॉक मध्ये बघा एकदम वाढ झाली. ठीक आहे. मग असे स्टॉक शोधायचे ज्याच्यामध्ये काय आहे? अपट्रेंड, मागे मागे अपट्रेंड आहे. हे बघा इथून अपट्रेंड आहे, है ना. हे बघा इथून अपट्रेंड आहे. आणि नंतर काय आहे? अपट्रेंड नंतर मार्केट थोडस साईडवेज होते. स्टॉकचं मार्केट काय होते? साईडवेज होते. आणि साईडवेज झालं की लगेच त्याच्यामध्ये ब्रेकआउट येते. ठीक आहे. ब्रेकआउट येते. तर ज्या कॅन्डलला ब्रेकआउट येते ते कॅन्डल आपल्यासाठी महत्वाची आहे. अजून याच्यात काय काय पाहायचं तेही सांगतो. हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतो लाईव्ह चार्ट्स मध्ये. ठीक आहे. मग आता आपल्या लक्षात आलं की बॉक्स कधी तयार होते? जेव्हा एखाद्या स्टॉकचा ट्रेंड अप असते आणि अप ट्रेंड असताना तो थोडासा साईडवेज मध्ये जाते. मग साईडवेज मध्ये गेला की त्याला रडारवर ठेवायचं आणि जेव्हा ब्रेकआउट आलं तेव्हा त्याच्यात काय करायचं? एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट ह्या तिन्ही गोष्टी आपण काढायच्या. त्या कशा काढायच्या, काय काढायच्या, सगळं सांगतो मी. ठीक आहे. आता बघा आपली स्टेप 1 आहे बॉक्स तयार झाला पाहिजे. ठीक आहे. स्टेप 2 काय आपली? एंट्री कधी घ्यायची. बरोबर. एंट्री कधी घ्यायची. इथे एंट्रीची कंडिशन काय आहे? की प्राइस ब्रेक द टॉप ऑफ द बॉक्स. ठीक आहे. प्राइस ब्रेक द टॉप ऑफ द बॉक्स. याचा अर्थ बघा, पहिली कंडिशन काय आहे? की जे किंमत आहे त्यानं बॉक्सचा जो टॉप आहे तो तोडायला पाहिजे, है ना. समजा स्टॉक असा 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 वर जात आहे आणि नंतर थोडासा साईडवेज मध्ये गेला, म्हणजे इथे काय झाला? एक बॉक्स तयार झाला. ठीक आहे. आणि याच्यानंतर पुन्हा काय झाला? ब्रेकआउट आला, है ना. समजा इथे काय झालं? इथे ब्रेकआउट आलं. हे एक कंडिशन, की बॉक्स पाहिजे आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची कंडिशन वॉल्यूम. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आहे? वॉल्यूम. ठीक आहे. वॉल्यूम शुड बी मिनिमम 1.5x to 2x, है ना. समजा आता आता वॉल्यूम काय असते नेमकं, है ना. सगळ्यात आधी वॉल्यूम नेमका काय असते तो कन्सेप्ट आपण पाहून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा स्टॉक मार्केटमध्ये वॉल्यूम म्हणजे काय असते? तर एका दिवसात एखाद्या शेअरची किती खरेदी विक्री झाली त्याला म्हणतात वॉल्यूम. ठीक आहे. समजा एका दिवसाची, समजा डेली कॅन्डल आहे, एका दिवसाची डेली कॅन्डल आहे. मग त्या डेली कॅन्डलच्या खाली काय असते? एक बार असते, एक तर ग्रीन असते, एक तर रेड असते. ठीक आहे. मग तो जो बार असते तो आपल्याला दाखवते वॉल्यूम दाखवते. ठीक आहे. मी तुम्हाला याचं चार्ट मध्ये उदाहरण दाखवतो, आधी थेरॉटिकल समजून घ्या. ठीक आहे. एका दिवसात किती शेअरची खरेदी विक्री झाली त्याला म्हणतात वॉल्यूम. ठीक आहे. समजा इन्फोसिसचा वॉल्यूम समजा आज 10 लाख आहे. समजा इन्फोसिसचा वॉल्यूम 10 लाख आहे, म्हणजे 10 लाख शेअरचं खरेदी आणि विक्री झाली. किती? 10 लाख शेअर कोणतरी विकले आणि कोणतरी खरेदी केले, याला म्हणतात वॉल्यूम. ठीक आहे. याचं जर प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं झालं तर चार्ट्स मध्ये जायचं. आपलं बघा आता विमता लॅब, विमता लॅब यामध्ये बघा इथे ब्रेकआउट आलं होतं. हे बा, हा एक बॉक्स पॅटर्न बनला होता. मी आपल्या स्टुडंटच्या ग्रुपमध्ये टाकलं होतं की बॉक्स पॅटर्न आलाय, बॉक्स पॅटर्न नंतर ब्रेकआउट आलाय.
स्टॉक खूप जास्त वाढला. ठीक आहे. आता हा सिलेक्ट करण्याचं कारण काय, की बघा इतके दिवस काय होता, साईडवेज होता. इतके दिवस काय होता, साईडवेज होता, बॉक्समध्ये होता. ठीक आहे, बॉक्समध्ये होता. त्यानंतर काय झालं, त्यानंतर एक कॅन्डल बनली ज्याने काय तोडला, बॉक्स तोडला. ठीक आहे, काय तोडला, बॉक्स तोडला. ठीक आहे, हे झाली पहिली कंडिशन. ठीक आहे, परंतु इथं जर तुम्ही वॉल्यूम नावाचं एक इंडिकेटर लावलं तर तुम्हाला आणखी क्लिअर माहीत पडते की बाबा हे जे स्टॉक वाढला तर याच्यात रिटेल इन्व्हेस्टरनं खरेदी केलं की स्मार्ट मनी एंटर झाला, है ना. स्मार्ट लोकांनी खरेदी केलं की नॉर्मल लोकांनी खरेदी केलं. हे गोष्ट कोण सांगते, वॉल्यूम सांगते, है ना. कारण आपल्याला कोणी फोन लावून नाही सांगू शकत की बाबा याच्यात FII DII म्युच्युअल फंड या लोकांनी खरेदी केली, है ना. किंवा विजय केडिया, झुंझुनवाला, आता ते एक्सपायर झाले, त्यांची वाईफ आहे रेखा झुंझुनवाला. हे जे मोठे मोठे लोक आहे हे कधी खरेदी करतात, हे आपल्याला वॉल्यूम नावाचं इंडिकेटर सांगते. ठीक आहे, जर ते तुम्ही ऑन केलं वॉल्यूम नावाचं इंडिकेटर, तर आता बघा तुमच्या लक्षात येईल. इथे पाहू शकता की हा जो प्राइस ऍक्शन आहे, हे जे प्राइस ऍक्शन आहे हे कसं आहे, साईडवेज मध्ये आहे. ठीक आहे, याच्यात वॉल्यूम बघा, इथं आलं, इथं आलं, इथं आलं. हे हाईट आहे. कशाची हाईट आहे, वॉल्यूमची हाईट आहे. ठीक आहे, वॉल्यूमची हाईट इथे आहे, इथे आहे. मग आपण काय करू, एक नॉर्मल तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो, त्या हाईटला एक लाईन टाकून देतो. समजा हे जे हाईट आहे याला एक लाईन टाकून दिली, तर लाईनचा कलर बघा, आपण घेऊ रेड. ठीक आहे, आता बघा कलर बघा, रेड रेड रेड. ठीक आहे, आता बघा, आता आपल्याला मेन काम आहे की आपलं जे लाईन आहे रेड लाईन, ते इथे आहे. म्हणजे या रेड लाईनच्या खालीच हाईट होती आतापर्यंत. जेवढे दिवस हे प्राइस ऍक्शन होती ते रेड लाईनच्या खालीच होती वॉल्यूम. ते इथे तुम्हाला दिसणार नाही आता कारण झूम झालाय. परंतु इथे पाहू शकता, इथे काय पाहू शकता तुम्ही, इथूनच वॉल्यूम वाढायला सुरुवात झाली, पण आपण तेवढा लक्ष देत नाही. ठीक आहे, इथे बघा 1 2 3 आणि हा 4, है ना. आपली कॅन्डल कोणती आहे, हे आहे ब्रेकआउटची. आणि ब्रेकआउटची जे कॅन्डल आहे ते जर तुम्ही बघितलं तर त्या कॅन्डलला हे हे 2 नंबरची खालची जे वॉल्यूमचा बार आहे तो इंडिकेट करते. ठीक आहे, काय इंडिकेट करते तो, की हे हाईट आहे त्याची, हे काय आहे त्याची हाईट आहे. आणि ॲव्हरेज हाईट काय होती आतापर्यंत, हे रेड लाईन काय होती, हे रेड लाईन. एक मिनिट, या रेड लाईनच्या खालीच त्याचे वॉल्यूमचे बार असायचे, परंतु हा जो आहे, हा जो बार आहे हा एकदम वाढला. मग हा जो वाढला त्याच्यावर जर तुम्ही टच केलं, याच्यावर जर टच केलं तर 28 जुलैचा बार आहे तो, त्याच्यात तुम्हाला वॉल्यूम समजते किती आहे. हे बघा, इथे हे वॉल्यूम आहे. तुम्ही हे बघा इथे कॅन्डल 24 जुलैची कॅन्डलला बघा, वॉल्यूम आहे 278K. ठीक आहे, 278K म्हणजे 2,78,000 असं काहीतरी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 25 जुलैलाच 16 मिलियन वॉल्यूम आला. ठीक आहे, 28 जुलैला 28 मिलियन वॉल्यूम आला. किती, 28 मिलियन शेअरची देवाणघेवाण झाली. ठीक आहे, 28 मिलियन म्हणजे किती झाले ते, 2.8 कोटी. ठीक आहे, 2.8 कोटी. ठीक आहे, मग असा हे झालं रुपयामध्ये. पण आपण काय करतो, हाईट नुसारच पाहतो. ठीक आहे, वॉल्यूम इंडिकेटर लावून दिलं की आपण काय करतो, हाईट नुसार पाहतो. आपल्या लक्षात येते की बाबा इथे जे ब्रेकआउट आलं, इथे हे जे ब्रेकआउट आलं हे नॉर्मल लोकांमुळे नाही आलं, इथे वॉल्यूम सुद्धा वाढला. इथे काय झालं, वॉल्यूम सुद्धा वाढला. म्हणजे याच्यात मोठे मोठे लोक काय करताय, खरेदी विक्री करत आहेत. हा झाला वॉल्यूमचा कन्सेप्ट. मग वॉल्यूम का महत्वाचा आहे, कारण जेव्हा ब्रेकआउट येते ना, तर खूप लोक म्हणतात की सर फेक फेक ब्रेकआउट आहे, है ना. सर ब्रेकआउट आलं पण स्टॉक खाली गेला, है ना. मग फेक ब्रेकआउट कसे ओळखायचे, त्याचं साधन आहे वॉल्यूम ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा ब्रेकआउट येते तेव्हा काय होते, प्राइस वाढते. आणि प्राइस वाढण्याबरोबर जर त्या प्राइसच्या खाली वॉल्यूम वाढला तर समजायचं की FII DII किंवा मोठ्या मोठ्या लोकांनी खरेदी विक्री केली आहे. ठीक आहे, लार्ज वॉल्यूम इज इक्वल टू स्मार्ट मनी. म्हणजे जेवढा मोठा वॉल्यूम तेवढा मोठ्या लोकांनी त्याला खरेदी केलं असं समजायचं. आणि प्राइस वाढली आणि वॉल्यूम कमी आहे
तर अशापासनं काय करायचं, लांब राहायचं. हे बा, इथे पाहू शकता तुम्ही. इथे एक स्लाइड आहे, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका, मग तुम्हाला प्रॅक्टिकली चार्ट्स मध्ये सांगतो. हे बा, हा जो निकोलस डार्वास नावाचा व्यक्ती होता ना, हा दोनच गोष्टीवर ट्रेड घ्यायचा. हा ना, ज्यांना 8 लाखाचे 16 कोटी बनवले, त्यांना फक्त काय बघितलं होतं, प्राइस बघितली होती आणि वॉल्यूम बघितला होता. ठीक आहे, या सगळ्यांचं मी तुम्हाला प्रॅक्टिकली बॉक्स दाखवणार आहे. आपण त्याच्यात कशी वाढ झाली तेही पाहणार आहे. असे स्टॉक शोधायचे कसे ते तुम्हाला शेवटी, व्हिडिओच्या शेवटी पण सांगणार आहे. की स्कॅनर जे आहे ते कसं, कोण कोणतं स्कॅनर आहे ज्याच्यात असे स्टॉक भेटतात. ठीक आहे, ते सुद्धा सांगणार आहे. पण आधी तुम्ही थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, प्राइस आणि वॉल्यूम दोनच कन्सेप्ट आहेत. है ना, काही जास्त कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही. आता हे मी स्वतः सांगत नाहीये. 1950 मध्ये या माणसानं पैसा बनवला आणि एकदम सोपी स्ट्रॅटेजी वापरून बनवला. ठीक आहे, आता बा, प्राइस आणि वॉल्यूम काय होत असते मार्केटमध्ये, एक तर स्टॉकची किंमत वाढते, एक तर डाऊन जाते. है ना, समजा स्टॉकची किंमत पहिल्या केसमध्ये काय पकडू आपण, वाढली. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये काय झाली, वाढली. आणि त्याच्यासोबत काय झालं, तुमचा वॉल्यूम सुद्धा वाढला. ठीक आहे, अशा केसमध्ये काय करायचं, की अशा केसमध्ये समजायचं की मोठ्या मोठ्या लोकांनी याच्यामध्ये एंट्री घेतली, कारण किंमतही वाढली आणि वॉल्यूम सुद्धा वाढला. है ना, मग हा जो अपट्रेंड आहे हा स्ट्रॉंग अपट्रेंड आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये एंट्री करायचा विचार करायचा. ठीक आहे, दुसरी केस काय होते, की बाबा वॉल्यूम वाढते, सॉरी, किंमत वाढते, पण वॉल्यूम काय होते, कमी होते. किंमत वाढते आणि वॉल्यूम काय होते, कमी होते. याचा अर्थ काय होते, की जो अपट्रेंड आहे त्याला वॉल्यूमचा सपोर्ट नाही आहे. है ना, मग काय असं, अशा केसमध्ये काय समजायचं, की याच्यात मोठे लोक एंटर नाही होत आहे. हे फक्त तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी प्राइस वाढवण्यात येत आहे. एकदा तुम्ही त्याच्यात एंट्री घेतली की प्राइस ऑटोमॅटिकली कमी होते. है ना, मग अशा केसमध्ये याला अवॉइड करायचं, हात लावायचा नाही. कोणत्या केसमध्ये, की प्राइस वाढत आहे आणि स्टॉकचा वॉल्यूम कमी होत आहे. ठीक आहे, तिसरी केस काय होते, आता प्राइस नेहमी वाढेल असंच नाही ना, प्राइस कमी होते. एखाद्या स्टॉकची किंमत कमी झाली, एखाद्या स्टॉकची किंमत कमी झाली आणि त्यासोबत जर वॉल्यूम वाढला, तर समजायचं की मोठ्या मोठ्या लोकांनी याच्यामध्ये सेलिंग केलं आहे. त्याच्यामुळेच काय झालं, वॉल्यूम वाढला. है ना, मग अशा अशा केसमध्ये समजायचं की स्टॉक आणखी खाली जाऊ शकते. कारण जेव्हा मोठे लोक सेल करतात, जसं मोठे लोक बाय करतात तर स्टॉक वाढते, तसं मोठे लोक जेव्हा सेल करतात तर स्टॉक खाली सुद्धा जाते. है ना, मग जेव्हा स्टॉकची किंमत खाली जात आहे, है ना, कंटिन्यू खाली जात आहे आणि वॉल्यूम वाढत आहे, तर अशा केसमध्ये काय समजायचं, की मार्केट अजून काय होईल, डाऊन ट्रेंडमध्ये, अजून डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकते. ठीक आहे, चौथ्या केसमध्ये काय होते, की स्टॉकची किंमत खाली जाते पण वॉल्यूम वाढत नाही. काय होते, वॉल्यूम वाढत नाही, म्हणजे स्टॉकची किंमत खाली जात आहे, परंतु मोठे मोठे लोक सेलिंग नाही करत आहे. हे काय करत आहे, फक्त वाट पाहत आहे. ठीक आहे, मग अशा केसमध्ये समजायचं की प्राइस आता याच्या खाली जाणार नाही, कशाच्या, एक जो रेंज आहे त्याच्या खाली जाणार नाही. ठीक आहे, वॉल्यूम, कारण वॉल्यूम काय कमी आहे. ठीक आहे, मग हा कन्सेप्ट आहे प्राइस आणि वॉल्यूमचा. समजला, आता प्राइस आणि वॉल्यूमचा कन्सेप्ट समजला. प्राइस वाढली आणि वॉल्यूम वाढला तर समजायचं की मोठे मोठे लोक एंटर करत आहे. ठीक आहे, प्राइस वाढली आणि वॉल्यूम वाढला, की प्राइस वाढत आहे आणि वॉल्यूम कमी होत आहे, म्हणजे मोठ्या लोकांचा काही इंटरेस्ट नाही आहे. प्राइस फक्त तुम्हाला ट्रॅप करायसाठी वाढवली जात आहे. ठीक आहे, ह्या अशा 2-4 गोष्टी आहेत. तुम्हाला समजलं की प्राइस कशी पाहिजे, 52 वीक हाय, म्हणजे स्टॉक कसा पाहिजे, अप ट्रेंडिंग पाहिजे, ऑल टाइम हायच्या जवळ पाहिजे, 52 वीक हायच्या जवळ पाहिजे, आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे, बॉक्स बनला पाहिजे, आणि बॉक्स बनल्यावर बॉक्समध्ये ब्रेकआउट आलं पाहिजे, आणि ब्रेकआउट आल्यानंतर वॉल्यूम सुद्धा वाढलेला पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या, तर मग काय करायचं, मग त्याच्यामध्ये मेन पॉइंट आहे की एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा आणि टार्गेट काय ठेवायचं. ठीक आहे, हा बा, पहिली कंडिशन काय आपली, आपल्याला कोणते स्टॉक पाहिजेत, 52 वीक हाय. कोणते स्टॉक पाहिजेत, 52 वीक हाय. है ना, 52 वीक हाय म्हणजे एका वर्षाच्या हायच्या जवळ असलेले स्टॉक. ठीक आहे,
दुसरी कंडिशन काय आपली, की त्याच्यामध्ये काय पाहिजे, बॉक्स पॅटर्न बनला पाहिजे. त्याच्यामध्ये काय बनला पाहिजे, बॉक्स पॅटर्न बनला पाहिजे, हे दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन काय आहे, की बॉक्स पॅटर्न बनला तर लगेच एंट्री नाही करायची. एंट्री कुठे करायची, जेव्हा बॉक्स पॅटर्नवर ब्रेकआउट येईल. जेव्हा बॉक्स पॅटर्नवर ब्रेकआउट येईल तेव्हा एंट्री करायची. ठीक आहे, एंट्री जेव्हा केली है ना, बॉक्स पॅटर्नवर ब्रेकआउट आल्यावर काय करायची, एंट्री करायची. ठीक आहे, मग एंट्री केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असते स्टॉप लॉस काय ठेवायचा, आणि त्याच्यानंतर असते टार्गेट काय ठेवायचं. ठीक आहे, मग स्टॉप लॉस जो असते तो काय ठेवायचा, त्या कॅन्डलचा लो, है ना, त्या कॅन्डलचा लो. आता समजा एखादा स्टॉक कंटिन्यू कंटिन्यू असा वर जात आहे. ठीक आहे, समजा इथे किंमत आहे 50, इथे किंमत झाली 60, इथे किंमत झाली 70, इथे किंमत झाली 80, आणि 80 नंतर स्टॉक थोडासा खाली गेला, थोडासा वर, थोडासा खाली, थोडासा वर, पुन्हा 80च्या जवळ, पुन्हा खाली, पुन्हा 80च्या जवळ. आता काय झालं, इथे एक असा एक काय झाला, एक बॉक्स तयार झाला. ठीक आहे, इथे काय झाला, बॉक्स तयार झाला. समजा एक याला असं वाढवू आपण, है ना, म्हणजे स्टॉक या बॉक्स जे प्राइस आहे या बॉक्सच्या आतमध्ये अडकली है ना. आतापर्यंत काय होता, आतापर्यंत 50 रुपयापासून स्टॉक 80 रुपयापर्यंत वाढत गेला. ठीक आहे, आणि आता इथं काय झाला, इथं अडकला. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो साईडवेज. ठीक आहे, साईडवेज. ठीक आहे, आता काय होते, बॉक्समध्ये ब्रेकआउट येणं आपल्यासाठी योग्य आहे, म्हणजे बॉक्सला ब्रेकआउट आलेलं आपल्याला पाहिजे. ठीक आहे, मग आता काय होते, स्टॉक थोडासा थोडासा वर जाते, आणि त्याच्यानंतर काय होते, स्टॉकमध्ये एक कॅन्डल बनते ब्रेकआउट. हा बा, ही कॅन्डल काय होते आपली, ब्रेकआउटची कॅन्डल. हे थोडीशी मी बॉक्सच्या खाली घेतो, हा इथे. आता कोणतीही कॅन्डल, हे बा, कोणत्याही कॅन्डलमध्ये किती पॉइंट असतात, 4 पॉइंट असतात. कोणते कोणते, ओपन, हाय, लो, क्लोज. मार्केट ओपन होते, हाय जाते, लो जाते, आणि पुन्हा क्लोज होते. हे 4 पॉइंट कोणत्याही कॅन्डलमध्ये. मग 1 आवर टाइम फ्रेमचं कॅन्डल असो, 1 डेची कॅन्डल असो, 1 वीकची कॅन्डल असो, की 1 मंथची कॅन्डल असो, मार्केट ओपन होते, मार्केट हाय जाते, मार्केट लो जाते, आणि पुन्हा मार्केट क्लोज होते. ठीक आहे, मग जेव्हा अशी कॅन्डल बनते तर आपण काय म्हणतो, इथे काय झालं आहे, आता ब्रेकआउट आलाय. ठीक आहे, मग ब्रेकआउट जेव्हा येते तर याचा हा समजा एक हाय पॉइंट असते, आणि हा जो कॅन्डल आहे हा याचा लो पॉइंट असते. ठीक आहे, मग आपण समजा एंट्री कुठे घेणार आहे, आपण एंट्री घेणार आहे, एक पकडा की तुम्ही इथे हायच्या जवळ एंट्री घेसाल. ठीक आहे, एंट्री घेसाल, आणि जो स्टॉप लॉस आहे तो कॅन्डलचा काय आहे, लो, है ना. स्टॉप लॉस काय, कॅन्डलचा लो. ठीक आहे, मग समजा हे तुमची कॅन्डल आहे. ठीक आहे, हे तुमची कॅन्डल आहे, आणि हा जो आहे हा याचा लो आहे. जर आणखी व्यवस्थित कॅन्डल काढली तर अजून लक्षात येईल. हे बघा, हे तुमची समजा हे एक पकडा की हा हाय पॉइंट आहे, आणि हा एक लो पॉइंट आहे. हाय पॉइंट आहे समजा 80 रुपये, आणि लो पॉइंट आहे समजा 50 रुपये. ठीक आहे, मग आता 50 रुपये लो पॉइंट आहे, हा झाला तुमचा स्टॉप लॉस. आता आपण याचे उदाहरण पाहू चार्ट्समध्ये. हा, टार्गेट ट्रेल कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो, त्याची एक आयडिया आहे. समजा कोणाला असं वाटतं की बाबा सर आम्हाला एक्झिट नाही करायचं आहे या स्टॉकमधून, आम्हाला ट्रेल करायचं आहे, है ना, ट्रेलिंग स्टॉप लॉसही म्हणतात त्याला. तेही कसं करायचं तेही सांगतो. सगळ्यात आधी आपण काय करू, काही उदाहरण पाहू. उदाहरण काय पाहिजे तुम्हाला, मी उदाहरण सांगतो. इथे साईडवेज मध्ये होता स्टॉक, त्याच्यानंतर स्टॉकमध्ये अपट्रेंड चालू झाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर स्टॉक काय झाला, एका रेंजमध्ये अडकला, एका रेंजमध्ये अडकला. ठीक आहे, हा काय झाला, मग आपला एक बॉक्स पॅटर्न तयार झाला. काय झाला, बॉक्स पॅटर्न तयार झाला. मग जेव्हाही बॉक्स पॅटर्न तयार होते, याचं एक एक टूल आहे, जो आपण काय करतो, मी चार्ट्समध्ये माझ्या बघितलं असेल. काय तो बॉक्स ऍड करायसाठी हा एक हाय पॉइंट, एक मिनिट, हा एक हाय पॉइंट, हा एक लो पॉइंट. आता बघा, आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे,
आता याच्यामध्ये पहा, तुम्ही पाहू शकता की जो बॉक्स आहे त्याचा हाय पॉईंट हा आहे, त्याचा लो पॉईंट हा आहे. ठीक आहे, स्टॉक इथं जात आहे, थोडासा बॉक्समध्ये जात आहे, पुन्हा वर जात आहे, पुन्हा बॉक्समध्ये जात आहे, पण बॉक्सच्या ना वर जात आहे ना बॉक्सच्या खाली जात आहे. ठीक आहे, बॉक्सच्या आतमध्ये काय होत आहे, साईडवेज मध्ये तो रेंगाळत आहे. ठीक आहे, रेंगाळत आहे, पण इथे काय झालं, इथे इथे आलं ब्रेकआउट, इथे आलं ब्रेकआउट. पण हे आपली पहिली कंडिशन की बॉक्सला ब्रेकआउट आलं पाहिजे. दुसरी कंडिशन आहे आपलं वॉल्यूम वाढलेला पाहिजे. इथे पहा, आता तुमच्या लक्षात येईल की आता तुम्ही पाहू शकता की वॉल्यूम बघा, इथे बघा वॉल्यूमची जे हाईट आहे ते एक एक लेवल आहे, है ना. पण इथे जे हाईट आहे ते एकदम वाढली, है ना. या हाईट वरून लक्षात घ्यायचं की वॉल्यूम काय झाला, एकदम वाढला. बरोबर बघा, हे कॅन्डलला ब्रेकआउट आलं, इथे वॉल्यूम वाढला, है ना. आता बघा, या कॅन्डलला ब्रेकआउट आलं इथे, है ना. या कॅन्डलला इथे ब्रेकआउट आलं आणि त्याच्यानंतर आपला जो स्टॉप लॉस असते तो स्टॉप लॉस असते या कॅन्डलचा लो. ठीक आहे, या कॅन्डलचा लो म्हणजे तो किती होता, 180. तर स्टॉक बघा, इथून 194-95 पासून 230 पर्यंत गेला, पुन्हा 194-95 पर्यंत आला, आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक बॉक्स तयार झाला आणि पुन्हा त्याच्यामध्ये ब्रेकआउट आलं. ठीक आहे, इथे बघा, इथे पुन्हा एक बॉक्स तयार झाला आणि पुन्हा याच्यामध्ये ब्रेकआउट आलं. ठीक आहे, आता तुम्ही याच्यात जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जो पहिला बॉक्स होता आणि इथे जे ब्रेकआउट आलं होतं, तर आपण जे काय करतो, कॅन्डलचा जो लो असते तो स्टॉप लॉस असते. म्हणजे हा झाला याचा स्टॉप लॉस, किती होता, 180, है ना. 180 स्टॉप लॉस पकडून जर घेतला तर स्टॉक वाढला, पुन्हा खाली गेला, पुन्हा वाढला, पुन्हा खाली गेला, पण 180च्या खाली गेला का, नाही. ठीक आहे, इथे पुन्हा काय झालं, ब्रेक झाला. किती रुपयाला ब्रेक झाला, आता 240. ठीक आहे, आणि याचा जो लो होता कॅन्डलचा तो किती होता, 220. ठीक आहे, आता एक मिनिट, आता बघा इथे ब्रेकआउट आलं होतं, या या कॅन्डलला ब्रेकआउट आलं होतं, इथून स्टॉक पुन्हा वाढला, पुन्हा खाली गेला, पुन्हा वाढला, पुन्हा खाली गेला, पुन्हा वाढला. आणि आता जर याचा लॉंग टर्म चार्ट बघितला तर तुम्ही बघा, 180 रुपयाच्या प्राइसच्या खाली न जाता स्टॉक मध्ये बघा किती वाढ झाली, किती, 455, है ना. हे बघा, इथे जर एंटर झालो असतो आणि 180 स्टॉप लॉस पकडला असता, तर इथे एक बॉक्स बनला, इथे दुसरा बॉक्स बनला, इथे पुन्हा तिसरा बॉक्स बनला, इथे पुन्हा चौथा बॉक्स बनला, इथे एक बॉक्स बनला, आणि इथे बघा, इथे पुन्हा या कॅन्डलला ब्रेकआउट आलं होतं, आणि इथे बघा वॉल्यूम सुद्धा वाढला होता. ठीक आहे, मग हा काय झाला, स्टॉक वाढत वाढत गेला. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं की हे जे बॉक्स असतात हे ओळखायचे. ठीक आहे, किती वेळा बनले बॉक्स, 1 2 3, इथे 4. ठीक आहे, असं कंटिन्यू काय होता स्टॉक, म्हणून त्याच निकोलस डार्वासचं असं म्हणणं होतं की जे 52 वीक हायच्या जवळ असतात ते अजून हाय जातात, है ना. जोपर्यंत ते डाऊन ट्रेंडमध्ये येत नाही तोपर्यंत ते अप ट्रेंडमध्येच राहतात. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. बाकी मी आणखी एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं, प्राइस ब्रेकआउट झालं पाहिजे आणि वॉल्यूम पाहिजे. आपण आता काय करू, फास्ट मध्ये काही कन्सेप्ट पाहून घ्या. पहा आता, एक आता हे लॉरेस लॅब म्हणून कंपनी आहे. कोणती, लॉरेस लॅब. आता पहा, आपला पहिली कंडिशन आहे की मागचा ट्रेंड हाय पाहिजे, हा ना. हे बघा, इथून इथून ट्रेंड डाऊन होता. ठीक आहे, इथून ट्रेंड अप गेला, आणि इथं काय झालं, अडकला. इथं काय झाला, अडकला, आणि इथं काय झालं, तयार झाला एक बॉक्स तयार झाला. ठीक आहे, हा बॉक्स तयार झाला, मग आपण याला बॉक्स टाकून द्यायचा. बॉक्स टाकला, आता इथे या कॅन्डलला आलं ब्रेकआउट. फक्त ब्रेकआउट नाही पाहायचं, तो वॉल्यूम सुद्धा पाहायचा. मग हे जे कॅन्डल होती, या कॅन्डलचा जो वॉल्यूम आहे तो पाहू शकता की आदल्या दिवशीची कॅन्डलच्या वर आहे. मग आदल्या दिवशीचा जो बार आहे त्याच्या वर आहे, है ना. तर हे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, इथे इथे ब्रेकआउट आलं या कॅन्डलला, आणि ब्रेकआउट आल्यानंतर मोमेंटम पहा. कारण आपण स्टॉप लॉस काय पकडतो, आपण स्टॉप लॉस पकडतो, सॉरी, इथे समजा, इथे ब्रेकआउट आलं ना, समजा आपण एक हायलाही बाय केलं, इथे एंट्री घेतली,
किती? समजा इथे घेतली असती 700ला, आणि याचा जो कॅन्डलचा जो लो आहे तो आपला आहे स्टॉप लॉस. ठीक आहे, तो आहे 680. ठीक आहे, मग आपली रिस्क किती रुपयाची होती? फक्त 20 रुपयाची. है ना? तुम्हाला एंट्री करतानाच स्टॉप लॉस माहीत पाहिजे. डेली टाइम फ्रेम मध्ये आपण ह्या गोष्टी पाहत आहोत. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही एंट्री करताय तर डे कॅन्डलचा लो, डेली टाइम फ्रेम मध्ये जर आपण ह्या गोष्टी पाहताय तर बॉक्स मध्ये ब्रेकआउट आल्यावर जे डेलीची कॅन्डल आहे त्याचा जो लो असते तो स्टॉप लॉस ठेवायचा. असं कधीच पकडायचं नाही की बाबा आता पाहू मग स्टॉक वाढणारच आहे, होईलच काहीतरी, असं नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी नेहमी क्लासमध्ये सांगितलं आहे की 7 to 8% स्टॉप लॉस, है ना? 7 to 8% स्टॉप लॉस आणि 15 ते 20% टार्गेट. जर तुम्हाला तसं लक्षात नसेल राहत तर हे हे असं आकडेवारीत लक्षात ठेवा. जर तुम्ही 7 ते 8% लॉस घेतला नाही तर तुमचा लॉस 20%, 30%, 40%ही जाते. हेचे उदाहरणं मी खूप वेळा दिलेले आहेत. ठीक आहे, पण तुम्ही जर 7% लॉस घेतला आणि 20% प्रॉफिट घ्यायची सवय लावली तर तुमच्या 10 पैकी जर 6 ट्रेडही लॉसमध्ये गेले, समजा तुम्ही कंटिन्यू 10 ट्रेड घेतले आणि त्याच्यातले 6 ट्रेड जरी डाऊन गेले तरी तुम्ही 4 ट्रेडमध्ये 20-20% घेऊन कव्हर करू शकता. हे एक एक याच्यासाठी सांगत आहे की मोठे मोठे जे लोक आहेत, जसा हा जो अमेरिकन ट्रेडर आहे याचंही असं म्हणणं आहे की स्टॉप लॉस नेहमी असायला पाहिजे सिस्टीम मध्ये, है ना? 7 to 8%. तर आता इथे जर स्टॉप लॉस हिट झाला नाही आणि इथून मार्केट पुन्हा हवा, इथून पुन्हा वर गेलं. ठीक आहे, वर गेलं आणि पुन्हा काय झालं? अडकलं. अडकलं, इथे काय झालं? एक पुन्हा बॉक्स तयार झाला, है ना? आता बॉक्स तयार झाला तर आपण याला काय करू? याला एक व्यवस्थित, हा, आता बा, आता दिसत आहे व्यवस्थित. हा, आता बा, पुन्हा पुन्हा बॉक्स तयार झाला. कारण जेव्हा एखादा स्टॉक वाढते तर तो काय करते? काही दिवस आराम करते, है ना? आपल्याला फक्त रडारवर ठेवायचं आहे की याचा आराम कधी संपते. याचा आराम संपला की हा पुन्हा वापस मोमेंटम मध्ये यायला तयार होते, है ना? याचा आराम संपला हे या कॅन्डलला समजलं. आणि आता बघा, आता तुम्ही लक्षात घ्या की या बॉक्स मध्ये जोपर्यंत स्टॉक होता तोपर्यंत वॉल्यूम बघा किती कमी होता. हे बघा, वॉल्यूमची हाईट पा किती कमी होती. आणि जसं याच्यामध्ये इथे ब्रेकआउट आलं, कुठे? इथे जसं ब्रेकआउट आलं या कॅन्डलला, वॉल्यूम पण बघा किती वाढला. हे बघा इथे हा वॉल्यूम पण किती वाढला. ठीक आहे, मग याच्यात लक्षात घ्यायचं की वॉल्यूम वाढला म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी खरेदी केलं. ठीक आहे, मग आपण वॉल्यूम वाढला म्हणजे काय पकडतो? मोठ्या मोठ्या लोकांनी खरेदी केलं. ठीक आहे. आणि आता बा, आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की सर, हा जो बॉक्स आहे, हा जो इथे बॉक्स तयार झाला, ठीक आहे, आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर स्टॉक बघा इथून खूप वाढला. इथून जर तुम्ही बघितलं, या इथे जे ब्रेकआउट आलं होतं इथून स्टॉक जवळपास 30%च्या 25 ते 30% वाढला, है ना? 25 ते 30%. ठीक आहे, मग आता 15% प्रॉफिट घेऊन निघायचं. हा कन्सेप्ट जर तुम्हाला नसेल फॉलो करायचा तर त्या केसमध्ये आपण काय करतो? ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरतो. काय करतो आपण? ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरतो. ठीक आहे, बघा, आपला जो मेन आहे स्टॉप लॉस तो काय असते? कॅन्डलच्या खाली, है ना? एखादी कॅन्डल जेव्हा ब्रेकआउट देते त्याच्या खाली काय असते? स्टॉप लॉस असते. ठीक आहे, तो जर हिट झाला, त्याच्यातून एक्झिट करायचा. ठीक आहे, जर तुम्हाला ट्रेल करायचा आहे, है ना? ट्रेल म्हणजे काय? समजा स्टॉक वाढला, कमी झाला, वाढला, कमी झाला, पुन्हा वाढला, कमी झाला, पुन्हा वाढला, कमी झाला, पुन्हा वाढला. ठीक आहे, आता समजा तुम्ही इथे, एक मिनिट, तुम्ही समजा इथे 50 किंमत आहे, इथे 100 किंमत आहे आणि इथे 80 किंमत आहे. 80, समजा तुम्ही 100 रुपयाला खरेदी केला आणि स्टॉप लॉस 80 आहे, है ना? समजा तुम्ही एंट्री केली, एंट्री कितीला केली? 100ला, आणि स्टॉप लॉस काय आहे तुमचा? 80 रुपये, है ना? 100ला एंट्री आणि स्टॉप लॉस
80. आता 100चा स्टॉक किती झाला? 150. ठीक आहे, 150चा वापस किती झाला? 200. है ना? मग ज्या लोकांना स्टॉकमध्ये थांबायचं असते ते काय करायचं? आधी 100ला एंट्री केली होती, स्टॉप लॉस 80 होता. आता स्टॉक 150 झाला ना, तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो थोडासा वर न्यायचा, म्हणजे इथे 120. है ना? आता वापस वाढला 200. आता पुन्हा जो स्टॉप लॉस आहे तो इथून पुन्हा इथे घ्यायचा 140. है ना? म्हणजे आधी किती? 80, मग 120, म्हणजे 140. म्हणजे तुमचं प्रॉफिट जे आहे ते लॉक करत वर वर जायचं. याला म्हणतात ट्रेलिंग स्टॉप लॉस. स्टॉप लॉसला काय करणे? ट्रेल करणे. ठीक आहे. मग हे कसं करायचं? तर यासाठी आपण वापरतो 10 EMA. यासाठी काय वापरतो आपण? 10 EMA. 10 EMA. ठीक आहे. आता बघा, आता हा लॉरेस लॅबचा चार्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही 10 EMA लावलं, हे आपलं 20 EMA. 20 EMA आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? 10 EMA. इनपुटमध्ये जायचं, 20च्या जागी 10 करायचं, कलर घ्यायचा त्याचा रेड, आणि याला 20ला थोडंसं हाईड करायचं. आता झालं तुमचं 10 EMA. ठीक आहे. आता कधीपर्यंत याला होल्ड करायचा? कधीपर्यंत होल्ड करायचा? मोस्टली लोक सांगतात की बाबा 10 EMAच्या खाली, 10 EMAच्या खाली जर रेड कॅन्डल बनून क्लोज झाली तर त्याला काय करायचं? एक्झिट करायचं. है ना? आता बा, इथं बॉक्स बनला होता, इथं ब्रेकआउट आलं होतं, स्टॉक वर गेला, पण 10 EMAच्या वरच आहे. इथं पुन्हा बॉक्स आहे, पण 10 EMAच्या वरच आहे. इथून वर गेला, आणि आता आता जे आहे हे कॅन्डल काय झाली? क्लोज झाली. कशाच्या खाली? 10 EMAच्या. परंतु त्याच्यात एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. काय करायचं? 10 EMAच्या खाली जरी क्लोज झाली हे कॅन्डल, दुसऱ्या दिवशीची कॅन्डल चेक करायची. दुसऱ्या दिवशीची कॅन्डल चेक करायची. ते जर 10 EMAच्या वर जाऊन क्लोज झाली, म्हणजे कशाच्या? सॉरी, एकदा हे कन्सेप्ट पाहून घ्या. ठीक आहे. आता हे कॅन्डल क्लोज झाली 10 EMAच्या खाली. दुसऱ्या दिवशी काय होईल? कॅन्डल येईल आणि आणखी खाली क्लोज होईल. आणखी खाली काय होईल? क्लोज होईल. तर अशा याच्यात काय करायचं? एक्झिट करायचं. है ना? कारण जे पहिल्या दिवशीची कॅन्डल आहे त्याच्या लोच्या खाली जाऊन जर दुसऱ्या दिवशीची कॅन्डल क्लोज झाली तर एक्झिट करायचं. परंतु दुसरी केस काय होईल? की दुसऱ्या दिवशी कॅन्डल खाली जाईल, परंतु वर जाऊन क्लोज देईल. काय होईल? कॅन्डल थोडीशी खाली जाईल, परंतु क्लोजिंग कुठे देईल? वर जाऊन. ठीक आहे. असं खूप केसेस मध्ये झालं आहे. है ना? मग याच्यात काय करायचं? तुम्ही होल्ड करायचं. ठीक आहे. मग हे 10 EMA कशासाठी वापरायचं? ट्रेलिंग स्टॉप लॉस साठी. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मी तुम्हाला सांगितलं हे काही मी माझ्या मनाने नाही सांगत आहे. मी हे जे तुम्हाला सांगत आहे हे मी या माणसाचं पुस्तक पूर्ण वाचलं. ते पुस्तक वाचल्यानंतर मलाही काही गोष्टी माहीत झाल्या. त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. याचं पुस्तक कोणतं आहे बा? तुम्ही पाहू शकता. हाऊ आय मेड $2 million इन स्टॉक मार्केट, हे पुस्तक आहे याचं. हा, याचा इमेजेस जर बघितलं, हे पुस्तक आहे. हाऊ आय मेड $2 million. आता हे काही इंडियन नाही आहे, हा तिकडचा आहे, दुसऱ्या देशातला. यानं पैसा कमवला. यानं पैसा कमवला आणि याचा पैसा कमवला हा अमेरिकेतल्या लोकांनाच एकदम हे झालं की बाबा डान्सर असून पैसा कसा कमवला. म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो की तुमचं पूर्णपणे तुम्ही ट्रेडिंगवर डिपेंडंट नका राहू. हा माणूस साईड बाय साईड डान्स, याचं जे प्रोफेशन आहे ते डान्सही करत होता आणि पैसेही कमवत होता. है ना? तर यानं याच्यात पहिले 5-6 वर्ष खूप चुका केल्या. है ना? एकदम घाईत बाय करणे, घाई गडबडीत सेल करणे, है ना, वॉल्यूम न बघणे, ह्या कॉमन मिस्टेक केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर कुठं त्याला ते समजलं की बाबा बॉक्स पाहिजे, बॉक्स बनायच्या आधी अपट्रेंड पाहिजे, आणि बॉक्स बनल्यानंतर ब्रेकआउट पाहिजे, ब्रेकआउटला वॉल्यूम पाहिजे. एवढं सिंपल गोष्ट समजायलाही त्याला 4-5 वर्ष लागले. पण त्याचं असं म्हणणं आहे की जेवढी सोपी ट्रेडिंग सिस्टीम तेवढे चांगले रिझल्ट. है ना? तर म्हणून सांगायचा उद्देश असा आहे की बाबा तुम्ही एकदम घाई नका करू.
सगळं मार्केटमध्ये होते, फक्त तुम्हाला टिकून राहता आलं पाहिजे. है ना. टिकून राहण्यासाठी काय करावं लागते, नेहमी नेहमी शिकावं लागते. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा स्टॉक कसे शोधायचे, मेन कन्सेप्ट. स्टॉक कसे शोधायचे है ना. आपण काय बघितलं की अपट्रेंडिंग स्टॉक पाहिजेत, 52 वीक खायच्या जवळचे स्टॉक पाहिजेत. ते कसे शोधायचे, आपली वेबसाईट ओपन करायची screener.in. कोणती वेबसाईट ओपन करायची, screener.in. ठीक आहे. वेबसाईट ओपन केली screener.in, फ्री वेबसाईट आहे, पैसे लागत नाहीत, फ्री वेबसाईट आहे. 52 वीक हाय वाले स्टॉक भेटतात. screener.in नावाची वेबसाईट ओपन करायची. वेबसाईट ओपन केल्यावर इथं स्क्रीन नावाचं ऑप्शन आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये ओपन केली तर बॉटमला डावीकडे स्क्रीन येते, पण लॅपटॉपवर इथे स्क्रीन येते. स्क्रीनला टच करायचं. स्क्रीनला टच केलं तर इथे बघा, इथे तुम्हाला इथे बघा, एक आहे पॉप्युलर थीम, एक आहे पॉप्युलर फॉर्म्युला. आपल्याला हे दोन्ही नाही पाहिजे. ठीक आहे. याच्यात थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करायचं. आणि आता आता पाहू शकता तुम्ही इथे काय, प्राइस अँड वॉल्यूम हा एक सेक्शन आहे. प्राइस अँड वॉल्यूम सेक्शन मध्ये पहिलंच आहे डार्वास स्कॅन. पहिलंच काय, डार्वास स्कॅन. म्हणजे आपण जे आता स्ट्रॅटेजी बघितली त्याच्यानुसार तुम्हाला रेडीमेड स्टॉक भेटतात. ठीक आहे. त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केलं तर आता तुम्ही लक्ष द्या, इथं बा 45 रिझल्ट फाउंड. किती, 45 रिझल्ट फाउंड. म्हणजे 45 स्टॉक त्यानं शोधले डार्वास बॉक्सच्या स्ट्रॅटेजीसाठी जे योग्य आहेत, म्हणजे कोणते 52 वीक हायच्या जवळ. ठीक आहे. 45 मध्ये शोधले. मग या 45 मध्ये जर तुम्ही गेले तर फक्त काय करायचं, मार्केट कॅपिटल हे बघा, मार्केट कॅपिटलवर एकदा क्लिक करून टाकायचं. आता पाहू शकता पहिल्या नंबरचा हिताची एनर्जीचं मार्केट कॅपिटल आहे 91,000. नंतर 197चा आहे 68, 45, 18. म्हणजे हाय मार्केट कॅपिटल पासून ते कमी 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 होत जाते. तर हे आपल्यासाठी चांगलं असते, कारण एकदमच कमी मार्केट कॅपिटल वाले स्टॉक इलिक्विड असतात. ठीक आहे. हे एक करून घ्यायचं आणि बस मग तुमच्या पुढे लिस्ट येऊन जाते. आता या लिस्टमध्येच पहा तुम्ही 6 नंबरचा स्टॉक आहे. या लिस्टमध्येच पहा पॅरादीप फॉस्फेट. आपल्या स्टुडंटच्या ग्रुपमध्ये मी याला आधीच सांगितलं होतं, अनालिसिस टाकलं होतं. ठीक आहे. नंतर ॲक्युटास केमिकल म्हणून एक कंपनी आहे. नंतर तिलकनगर, नंतर ल्युमॅक्स ऑटो. हे सगळ्या स्टॉकची लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. याच्यातलं जर आता ॲक्युटास 8 नंबरचा स्टॉक जर बघितला, एक आपण घेऊ इथं 8 नंबरचा ॲक्युटास. आपल्याला काहीच माहित नाही कंपनी काय करते काय नाही. ठीक आहे. आता बा ॲक्युटास केमिकलचा जर चार्ट ओपन केला तर सेम आपण जे स्ट्रॅटेजी बघितली सेम तसं झालं आहे, है ना. खूप दिवस काय होता, साईडवेज मध्ये होता. आणि याच्यात काय झालं, इथे ब्रेकआउट आलेला आहे. ठीक आहे. आणि आता ब्रेकआउट सोबत काय झालं, वॉल्यूम सुद्धा इथे बघा, वॉल्यूम सुद्धा वाढलेला आहे. ठीक आहे. हे झालं ॲक्युटास. अजून कोणती कंपनी दिली त्यांनी, पॅरादीप फॉस्फेट आपण बघितली. त्याच्यानंतर हे बघा 4 नंबरचा लॉरेस लॅब आहे. 1 नंबरची पहा हिताची एनर्जी पाहू आपण. हिताची एनर्जी सध्या बॉक्स बनलेला आहे, अजून ब्रेकआउट आलेलं नाही. म्हणजे जसं पाहिजे तसं ब्रेकआउट आलेलं नाही, सध्या बॉक्स बनलेला आहे. ठीक आहे. मग हे जे स्ट्रॅटेजी आहे, हे याचे स्टॉक कसे शोधायचे, तर screener.in वर जायचं. ठीक आहे. screener.in वर जायचं. स्ट्रॅटेजी कुठे काम नाही करत आहे, हे स्ट्रॅटेजी कुठे काम नाही करत, जेव्हा जनरल मार्केटचा जो ट्रेंड आहे तो साइडवेज मध्ये असते, है ना. म्हणजे सध्या आता निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बघा, निफ्टीमध्ये मी बॉक्स काढला होता. याचा हा बॉक्स व्यवस्थित नाही आलाय. ठीक आहे. आपण याला इथे बॉक्स काढू. हा, निफ्टी पहा इथे गेला, पुन्हा खाली गेला, पुन्हा वर गेला, साइडवेज मध्ये होता. आणि लोक काय करत होते, वाट पाहत होते की कधी हे साइडवेज संपते मार्केट वर जाते. पण मार्केट वर न जाता आता मार्केट काय झालं, कंटिन्यू खाली जात आहे. पण हे कंटिन्यू खाली जायची कॅन्डल आपल्याला याच दिवशी समजली, ब्रेकडाऊन झालं. तरी आपण आपल्या ग्रुपमध्ये असे स्टॉक अनालिसिस टाकत आहे ज्याच्यामध्ये ब्रेकआउट आलेले आहेत, है ना. म्हणून मी खूप दिवस झाले मेसेज करत आहे की सध्या ट्रेडिंग कमी करा, है ना. तुम्ही मार्केटमध्ये टिकले तर ट्रेडिंग करू शकता.
पण मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी ट्रेड घेणे, प्रत्येक दिवशी ट्रेड घेणे हे कामाचं नाही आहे. सध्या मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे. ठीक आहे. जोपर्यंत मार्केटचा ट्रेंड अप जाणार नाही, आता जर इथे तुम्ही एक सपोर्ट काढून घेतला तर जवळपास आता सपोर्टच्या जवळ आहे. आता 24,500च्या जवळ आहे. 24,500च्या खाली तरी गेलं नाही पाहिजे. तेव्हाच काय होईल, इथून आता सपोर्ट घेऊन वर जाऊ शकते. जर इथून सपोर्ट घेऊन वर गेलं तर पैसा बनवण्यासाठी खूप चान्सेस भेटतील. पण इथून जर आणखी डाऊन गेलं तर मग काय करायचं, सगळ्या पोझिशन एक्झिट करायच्या, स्टॉप लॉस वगैरे जे हिट होतात, आणि पैसे कॅशमध्ये ठेवायचे. ठीक आहे. कारण मार्केट कंटिन्यू वर जाईल असं नाही, मार्केट कंटिन्यू कधी कधी डाऊन पण जाते. ठीक आहे. म्हणून तोपर्यंत शिकण्यावर लक्ष द्यायचं, जे आज तुम्हाला मी शिकवलं. ठीक आहे. मग हे गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे स्ट्रॅटेजी आहे हे डाऊन मार्केटमध्ये कामात नाही येत. ठीक आहे. आणि दुसरं काय, लो वॉल्युमच्या स्टॉकमध्ये सुद्धा कामात येत नाही. ठीक आहे. आपण आणखी भविष्यात नवीन गोष्टी शिकू, किंवा अजून याच्यातच डिटेलमध्ये कसं पाहता येईल ते सगळ्या गोष्टी पाहू. ठीक आहे. फक्त सध्या 3-4 गोष्टीकडे लक्ष द्या, की सध्या मार्केट डाऊन आहे त्याच्यामुळे कमी ट्रेड घ्या, पैसे वाचवून ठेवा, जे स्टॉक आहेत त्याला होल्ड करा. जर ते स्टॉप लॉसच्या खाली जात नाही तर एकदा मार्केट वर जायला लागलं तर तुमचे पैसे ऑटोमॅटिक बनतात. ठीक आहे. ह्या 2-3 गोष्टी बघा, आणि ज्यांनी कोर्स घेतला आहे ते कोर्स बघायला सुरुवात करा. ठीक आहे. मग आपण आजचं सेशन एंड करू. व्हॉट्सअपला मला फक्त फीडबॅक देऊन द्या.